गजानना मोरया मंगल मूर्ति गजानना मंगल मूर्ति गजानना मोरया मंगल मूर्ति गजानना मोरया मंगल मूर्ति गजानना मंगल मूर्ति गजानना तू गणनायक तू गजानक तू गजानक तू गजानक तुझी तुझरा मोरया मंगल मूर्ति गजानना मोरया मंगल मूर्ति गजानना मंगल मूर्ति गजानना तुमची भक्ती पण प्रसन्न झालो आहे. तुमच्या भक्तीचे जो कोणी आचरण करेल, तुम्ही गायलेले मंत्र जो कोणी पठण करेल, त्याला सर्व काही चित लाभेल. आपल्याला काय अपेक्षित आहे? हे विघ्नहर्ता गजानना, त्या असुरापासून आमचे रक्षण करा. हे सारे त्रिगुण त्याच्यापासून मुक्त करा. देव तुम्ही मुळी चिंता करू नका. तुम्ही सर्वजण इच्छित देऊन निश्चिंत राहा. मुनिवर तुम्ही माझे सेवक म्हणून त्या असुराकडे संदेश द्या की आम्हाला शरण यावे, आम्ही माफ करू. ठीक आहे गजानना, मी आपला आदेश ताबडतोब त्या असुराच्या गाणी घालतो. अंतरंगी रंगले स्वरूप में पातो, अंतरंगी रंगले स्वरूप में पातो, स्वरूप पाहतो स्वामी मनामध्ये नांदतो, स्वरूप पाहतो स्वामी मनामध्ये नांदतो. अंतरंगी रंगले स्वरूप में
श्री गजाननांचा आदेश आहे. तू सद्बुद्धीने वाग. सर्व देव स्वर्गात राहतील, पृथ्वीवर मानव खुशाल नांदतील. तुम्ही सर्व असुर नक्कीच राहावे, नाहीतर युद्धात सज्ज व्हावे. नारायण नारायण. झोपणार का? तोंडातला शब्द तोंडात ठेव. अरे जाऊन सांग तुझ्या त्या गणेशाला, जाऊन सांग तुझ्या त्या गणेशाला, हा का तुझ्याशी युद्ध खेळायला केव्हाही तयार आहे, केव्हाही तयार आहे. नारायण नारायण. जशी तुझी इच्छा. मुखी घे नाम रे, कदापि शक्य नाही. हाती घे काम रे. सर्व तुला सुरेश येतो मी. नारायण नारायण. गणेशा, अरे तुझ्याच मागोमागे तिथपर्यंत आलोय मी. अरे अंकसुरा, माझ्या परिचय तुला अस्त्राचे मी आनंद केले. तुझे कोणती युद्ध माझ्या चालणार नाही आणि माझ्याशिवाय तुझे कोणी रक्षण करणार नाही. काय म्हणे माझ्याशिवाय तुझं कोणीही रक्षण करणार नाही. गणेशा, मला देखील पाहायचं तुझ्या अंगात किती सामर्थ्य आहे ते. खेळ खेळ माझ्याशी तो ना. मग वेळ कशाला? ठीक आहे. माफ करा गजानना, मला माफ करा. होय गजानना. माझी दृढ भक्ती तुझ्या हृदयात वसेल. येथे माझ्या बुद्धी केले जाणार नाही, तिथे तुझे स्थान वसेल. जसे आपल्या
तुझा खुळ्या भावल्या जीवाचा माझा तुझा जय जय जय
गणाधीश तू विद्येची देवता आहेस. हे वक्रतुंड तू विज्ञान रूप आहेस. हे गजानन तू ज्ञान रूप आहेस. हे लंबोदर तू सुखकारक आहेस. हे मोरया तू शुभदायक आहेस. हे गणेश तू स्थूल सूक्ष्म आनंद अशा तीनही देवांपलीकडे आहेस. विश्वाचा मूळ आणि कायमचा आधार, विश्वाचा मूळ आणि कायमचा आधार देवा गणेशा तूच आहेस, तूच आहेस, तूच आहेस. गणाधीश जो सर्व
पाटेच्या प्रराती पाटेच्या प्ररावा बाई पाटेच्या प्ररात्री पाटेच्या प्रराव बाई पाटेच्या प्ररात्री पाटेच्या प्रराव बाई कोंबडा भाषा बोले कोंबडा भाषा 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 बाई गावाळी जागे झाले गावाळी जागे 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 भोगणीच्या गोट्याच्या कावड्या भोगणीच्या गोट्याच्या कावड्या उघडल्या गोट्याच्या गावाड्या उघडल्या गोट्याच्या गावाड्या भोगणीच्या गोट्याच्या कावड्या भोगणीच्या गोट्याच्या कावड्या उघडल्या गोट्याच्या गावाड्या उघडल्या गोट्याच्या गावाड्या सोडली ताने ताने वाचल सोडली ताने ताने वाचल ओढले ताणी ताणी वासर ओढले ताणी ताणी वासर काढल्या अमृताच्या दारा काढल्या अमृताच्या दारा काढल्या अमृताच्या दारा काढल्या अमृताच्या दारा राधा गोपी चालल्या बाजाराला राधा गोपी चालल्या बाजाराला राधा गोपी चालल्या बाजाराला राधा गोपी चालल्या बाजाराला टोळीवाली गोरसाचे माट पुढे आहे यमुनेचा घाट डोईवरी गोरसाचे वाट पुढे आहे यमुनेचा घाट हल करुनिया बिनगर साज जाऊया मथुरे बाजाराला करुनिया बिनगर साज जाऊया मथुरे बाजाराला जाऊ मथुरे बाजाराला जाऊ मथुरे बाजाराला नि कंस राजाच्या दरबाराला करुनिया बिनगर साज जाऊया मथुरे बाजाराला करुनिया बिनगर साज जाऊया मथुरे बाजाराला जाऊ मथुरे बाजाराला जाऊ मथुरे बाजाराला नि कंस राजाच्या दरबाराला बाजाराला
जाऊ बसवणे कानाला जाऊ बसवणे कानाला रे नटकट नंदाच्या बाळाला गरुडी घरतात धावूया मथुरे बाजाराला गरुडी घरतात धावूया मथुरे बाजाराला जाऊ मथुरे बाजाराला जाऊ मथुरे बाजाराला कंस राजाच्या दरबाराला गरुडी घरतात धावूया मथुरे बाजाराला गरुडी घरतात धावूया मथुरे बाजाराला मथुरे बाजाराला जाऊ मथुरे बाजाराला कंस राजाच्या दरबाराला गरुडी घरतात धावूया मथुरे बाजाराला गरुडी घरतात धावूया मथुरे बाजाराला अगं तारा अगं काका म्हटलं राधा अगं माझा विचार तुला माहिती आहे का गं अगं साईच्या कसं माहित असणार अगं आपण बरोबर मुलं मग बाहेर चाललोय बघ अगं तुझा विचार तोच माझा विचार चल तर आपण बाजारात जायचं खरं पण आपल्यात कोण शानी जानती अगं एक वर्षाची मावशी आहे बघ अगं तिथे माझं कालच बनून झालं बघ मी जात मारते अगं मावशी ये मावशी आले ग आले का राधे तू हक मारेला या म्हाताऱ्या मावशीला का राधे तू हक मारेला या म्हाताऱ्या मावशीला समाजामध्ये मी येते तुझ्या तोडेला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या तोडेला या म्हाताऱ्या मावशीला गगराने स्वाग महिला या म्हाताऱ्या मावशीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या तोडेला चाला आनंद माझ्यामध्ये गगराने स्वाग महिला या म्हाताऱ्या मावशीला गगराने स्वाग महिला या म्हाताऱ्या मावशीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला गगराने स्वाग महिला या म्हाताऱ्या मावशीला गगराने स्वाग महिला या म्हाताऱ्या मावशीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला साधा करून राधे आले मी भेटीला आले मी भेटीला राधे आले मी भेटीला नाही भरून बेडी मारून घेताला मारून घेताला बेडी मारून घेताला जाऊ मिळवली आपोरी जाऊ बसवले कानाला जाऊ मिळवली आपोरी जाऊ बसवले कानाला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला गगराने स्वाग महिला या म्हाताऱ्या मावशीला गगराने स्वाग महिला या म्हाताऱ्या मावशीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला चाला आनंद माझ्यामध्ये मी येते तुझ्या जोडीला मला हाका कोणी मारली होय आम्ही मग कशासाठी हाक मारली मावशी आणि पोरी
बाजार चाललोय बघ. चला लवकर. चल का? हो बाजारला जायचं कारण घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे. मावशी सांगितलंच पाहिजे. हो सांगितलंच पाहिजे. त्यांना सांगितल्या आपल्या माळाची वगैरे कशी होणार. ऐक तर मी विकला इथलं विधभर लांब काय बोलतेस तरी काय. रुंद लाल लाल भडक आणि मावशी माल कडक तेवढं दाबून बघ. काय बोलतेस तरी काय. विकलं घेतलं विधभर लाव दोन मोठे रुंद लाल लाल बळक माल कडक वर म्हणते मावशी दाबून बघ असा दाबल्यासारखा माल तरी कोणता आहे ग. मावशी पेप्सी. काय बोलतेस तरी काय. हो बाजूला. आणि तू काय घेतला. मावशी सांगितलंच पाहिजे. हो सांगितलंच पाहिजे. आपल्या माळाची वगैरे कशी होणार. हलवा. काय बोलतेस तरी काय हलवा. तो गाजर हलवा. काय बोलतेस तरी काय. मग चला तर आपल्याला बाजाराचा लक्ष येतोय. मावशी या पोरी पण विचारलं आणि तुझं कळलं. माझं काय म्हातारीचं कशात काही पाटक्यात पहा. पण सांगितलंच पाहिजे. सांगितलंच पाहिजे. हो. मग ऐक तर या गावच्या स्टेजवर नमस्कार करते वाकून. या गावच्या स्टेजवर नमस्कार करते वाकून मिळालं झाकून म्हणून हे बघताय सगळे वाकून. तुझं माझं नाव आहे का? अगं, माझ्या मालाचं नाव आहे खाली शिरा. चल तर आपण बाजारात जाऊया. मावशी आपण शृंगार करू. चला तर. अश्विनी पवार व शिवानी पवार अश्विनी पवार व शिवानी पवार यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचा पारितोषिक आलाय. अष्टविनायक कला क्रीडा मंडळ तळावर देवरुख त्यांचे आभार आहे. धाट करूया माट भरूया धाट करूया माट भरूया धाट करूया माट भरूया जाऊ फसवून गिरीधर राधे बिग बिग जिंदगार कर सूर्य आलाय माथ्यावर राधे बिग बिग जिंदगार कर सूर्य आलाय माथ्यावर धाट करूया माट भरूया धाट करूया माट भरूया जाऊ फसवून गिरीधर राधे बिग बिग जिंदगार कर सूर्य आलाय माथ्यावर राधे बिग बिग जिंदगार कर सूर्य आलाय माथ्यावर
असून पृथ्वी 22 तासी झाली. पृथ्वी गायच्या रूपात ब्रह्मदेवा शरण आली. ब्रह्मदेव म्हणाले, माते इतकी बेदरून जाऊ नकोस, थोड्याच वेळ तुझी सुटका करतो. तो दिव्या पोटी 8 वर्षांनी जन्माला आला. बोला पंढरीकर दे. अरे हो, आज तर मथुरेचा बाजार साऱ्या गवळींनी थाटमाट करून मोठ्याप्रमाणे मथुरेच्या बाजारात जाते. त्यांना पिंपळीच्या बाहेर अटक करण्याची कामगिरी पेंदे सुदामावर सोपवली पाहिजे. अरे पेंदे, अरे सुदामा. आलो देव बाप्पा. आशीर्वाद असो. देव बाप्पा, आम्हाला का बरं बोलावलं? अरे पेंद्या, आज तर मथुरेचा बाजार साऱ्या गवळींनी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारात जाते. त्यांना पिंपळीच्या बाहेर अटक करण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांना सोपीत आहे. तोच मी. कशी आपल्या हा बोल सुदामा. अरे आपल्या देव बाप्पाने आपल्याला छानपैकी कामगिरी सांगितली. आपल्याला म्हणजे मला नाही सांगितले, तुला सांगितले. तुला काहीच सांगितलं नाही? नाही. अरे तुझ्या आणि माझ्या दोघांच्या मध्ये आपल्या देव बाप्पा उभे राहून आपल्याला सांगत होते. मी तुला काहीच ऐकायला अरे नाही. बाहेर आहे ना. तुला काहीच कळलं नाही नाही. समजलं. तुला मी सांगतो ये. हा. श्रीकृष्ण भगवान हा. आपले देव बाप्पा त्याने आपल्याला छानपैकी कामगिरी सांगितली. हा. 16 शस्त्र 360 गोपांगणी. हा. 16 शस्त्र 360 गोपांगणी थाटमाट करून दया दुधाचे माड भरून मोठ्या प्रेमानं मथुरेच्या बाजारी चालल्या. हा. त्यांना पिंपळाच्या पाणी अडवायचं. अडवायचंय. हा, अरे त्याला पिंपळाच्या पाणी अडवायचं आणि त्यांच्या डोईवर असलेल्या दया दुधाचे माठ फोडायचे हा. आणि भरपूर दही दूध खायचं. अरे मजा कधी येणार हा. त्याला अडवलेलं तर पहिली कामगिरी मी करणार बघ. अन्नयाची राधा आहे गवळ्याची चालली तुमकन. 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 डोईवारी माझ्या म्हणतो लाटे चालली तुमकन. डोईवारी माझ्या म्हणतो लाटे चालली तुमकन. अन्नयाची राधा आहे गवळ्याची चालली तुमकन. अन्नयाची राधा आहे गवळ्याची चालली तुमकन. सुदामा, या गोपांगणीला आपल्याला अडवायचं. त्यांना अडवायचंय. हो, याला अडवायचं. मला जमायचं नाही. होय घेतो. बापरे, तुला अडवायला जमायचं नाही. अरे मगापासून बराच खुशाल का मारतोस. मी करणार, मी करणार, मी करणार. अरे बापरे, हे मला जमायचं नाही बाबा. तुला जमायचं नाही. नाही जमतोय ना. सावकाश ओरडतोस कशाला एवढा? ए सुदामा, काय झालं? अरे ही कामगिरी तुला जमेल. अरे त्यात काय मोठं? हा. तुला जमायचं नाही ना? नाही. या गोपांगणीला अडवायला तुला जमायचं नाही. काय सांगतोय ना. मला पण नाही जमायचं. तू मगाचपासून म्हणतोयस कशाला. तुला जमेल काय, तुला जमेल काय. अरे पेंद्या, हा, ही कामगिरी ना तुला जमायची ना मला जमायची. मग जमायची कुणाला? जमायची कुणाला. बघ बघ जरा विचार कर, विचार कर. विचार. विचार. तुला विचार करायला पण जमत नाही. नाही काय सुचत नाही तुला? अरे इथं कोण ओळखीचा दिसतो का? तो तरी बोल. ओळखीचा माझ्या. अरे काय येताय. अरे मग मी कुठं म्हणतोय? दोन आहेत, एकच आहे. अरे माझं बोट एक नाही. माझा मित्र एक आहे. तुझा मित्र एक. हा. मग इकडं तिकडं बघतोय, टेलकीगिरी करतोय आणि मत्तच काढतोय. काढतो तर काढतो आणि मत्तच काढतो. अरे सरळ उभं राहून सांग, माझा मित्र एक आहे म्हणून. ए त्याला हाक मार ना. अरे मित्र तुझा ना, होय. त्याला मी हाक मार ना. हो तुझा आवाज गोड आहे, मार. ते पण काम मीच करू. होय होय. बरं बाबा मारतो. अरे हाक मारायला सांगितला
असा पिलवाटतोयस कशाला? अरे बाबा पिळवटच नाही, मग आवाज तयार करतोय. तो कसा? ऐक, हा सूर, लय आणि ताल. अरे या तिघांचा मिळून एक सुंदर आवाज तयार होतो. हा. आता मध्ये मला अडवू नकोस. नाही अडवणार. अरे काय झालं? अरे हाक मार, मी आपला हाक मारतो. त्याचं नाव कोण सांगायला? तर तुला विचारायला नको. अरे मित्र तू झाला, तुला नाव नको सांगायला. अरे त्याचं नाव ना, हं? अरे त्याचं नाव भाकड्या. त्याचं नाव? भाकड्या. अरे मग तू कशाला होतेस वाकडे? अरे तो तसाच आहे. तसाच आहे. होय. ते तू कानानं भैरा हं. आणि तो वाकडा. त्या दोघांची जोडी भरपूर चांगली जमते. हा हाक हात मार, हात मार. मारतो. अरे फाकडं रे फाकडं. अरे तुला पाहिलं ते. इकडे इकडे लवकर, भरपूर मजा आहे. अरे भरपूर दही दूध खायला मिळणार आहे, तू लवकर इकडे ये. येऊ म्हणतो. हा लवकर ये. आलो. तुझा फाकडा काम करील ना आपला. तुदामा गपला हा तुदामा काय झालं? बनत जातो. अरे नको नको
काय झालंय काय? अरे मी नाही मानलं बाबा. काय हे बघ तू आणि मला सांग, हे तुझ्या हाताचा तुटू आणि पायाचा झेंगाट कसं झाला सांग मला. मला काय नाही. अरे मग कुणाला माहिती? अरे काय सांगू तुझा मा अला आयटीचा बी मोडलं कोणाच्या? माझे. हे कसं काय? तुला काय सांगू तुझा मा हा पहिल्या जमान्यात बघ डॉक्टर दालात यायचे. होय. दालात यायचं पोलिओ डोस द्यायला. बरोबर. आता आपल्या बायका डॉक्टरकडे जातात. होय, होय. तेव्हा त्या बायका चालत चालत डॉक्टरकडे जायच्या. होय काय होय. अरे काय झालं माहिती आहे. हा? अरे माझ्या आई पोटूशी होती पोटूशी. पोटूशी. हा हा. अरे तेव्हा तुला काय डॉक्टर का जायला जमलं नाही. अरे पोलिओ वाले डॉक्टर घाला यायचं तेव्हा गाला नाही यायचे. अरे एके दिवस काय झालं डॉक्टर दरवाजात आले. दरवाजात येऊन विचारतायत अहो या घरात कोण आहे की नाही. हा ती शेजारची छकू बाहेर आली. शेजारची छकू बाहेर आली. अहो म्हणाले झालं काय. या घरातली म्हणाले बाई कुठं गेली. अहो म्हणाले बघ कुठं गेली ती. म्हणून काय झालं ती मागल्या दारात धावत गेली आणि सांगते तुम्हीतले बाहेर पोलिओ मला आले. मला ती एका कानात भैली तिला वाटलं पोलीस आले. म्हणून काय झालं माहिती आहे मागच्या दारात होती ती पुढच्या दारात धावत आली. पुढच्या दारात धावत आली. पुढच्या दाराचा अलिंदा लावून घेतला. काय लावून घेतला? अलिंदा अलिंदा? होय. म्हणजे काय? अरे जब दरवाजा फाल्या असतात ना फाल्या त्याला इकडे 1 लाख असतं भोकवाला 1 लाख असतं भोकवाला आणि मध्ये त्याला अडकवतात त्याला अलिंदा म्हणतात. ते कोयना. हा, कोयंडा. मला ती बोलीन कोयंडा लावून घेतला. मला बाहेर काय येईना. हा ती थोडे दिवस गेले मला जन्म दिला असा आणि आपण गेली मस्त. म्हणूनच आमची इथे जमलेल्या आयाना बहिणींना आणि वहिनींना हात जोडून विनंती आहे. अरे काय झालं? आता आयशीला कशाला सांगतोय. अरे आईशीला सांगितलं तरच बहिणीला आणि वहिनीला समजून सांगतील. मला बहिणीला आणि वहिनीला समजून सांगते त्या सास वाचून पत्तच असलं तर बोला काय तर आणखी वरनं ती आलवत अरे म्हणजे नाही. आग लाव त्यांच्या अरे पण आपण चांगलं तेच सांगितलं पाहिजे. हा ते पण बरोबर आहे. आमचे हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, इथे जमलेल्या आयाना बहिणींना आणि वहिनींना आपल्या घरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवीन बालकाला पोलिओचा डोस द्यायला मात्र विसरू नका. नाही तर असा हाताचा तुटूम आणि पायाचा झेंगाट होता. पोलिओ डोस अगदी न चुकता जलवून द्या. द्यायचा नसेल तर असं बावलं पदलात येईल. हा बावलं पदलात असं नको असेल तर पोलिओ डोस जलून घ्या. बरोबर. काय थांबू अरे कुठं जायचं म्हटलं तर झल चालता येईना. अरे बापच्याला म्हटलं एक पोलगी तरी बघ बापच्या पोलगी बघाय नेला त्या पोलिसांना घालात पलट जाय. अरे या बावल्याला घाबरत का काय काय कलमा माझ्यावर. हे सगळं जाऊ दे. आपल्या श्रीकृष्ण भगवान आपल्याला छानपैकी कामगिरी सांगितली. श्रीकृष्ण देवाने आपल्या देव बाप्पाने आपल्याला छानपैकी कामगिरी छान पैकी कामगिरी. अरे 16 शस्त्र 360 गोपांगणी. अरे काय म्हणतोस काय 16 शस्त्र 360 गोपांगणी हा. थाटमाट करून दया दुधाचे मांड भरून मोठ्या प्रेमानं मथुरेच्या बाजारी चालले. मला मग जाता जाऊ दे. अरे जाऊ दे कशा. गोकुळचं धन हे गोकुळात राहिलं पाहिजे. ते मथुरेत जाता कामा नाही. बोले बापले आहेत कुठे अरे त्याला दाखवेल तू. तुला मग दाखव चालेल. नीट लक्ष ठेव. बघ, बघ, बघ. तिकडं कुठं बघतोय तू म्हणालात माझ्या काठीच्या टोकाकला बघता फुलावर बघतो त्या मलीत सगळं काल दगड आहे. माझं काठीचं टोक फिरल ना तसं बघ. तुला आता सांगतो काठीचं टोक फिरल तसं. बरं ठीक आहे आता तसंच बघ. चालेल. नीट लक्ष ठेव. अरे या पांढऱ्या पांढऱ्या फटूक गवळणीलाच आपल्याला अडवायचंय. काय म्हणतोस हा, काय? त्याला पिंपळाच्या पारी अडवायचं. उचलायचा खडा फोडायचा गडा. हा. अरे उचलायचा खडा आणि फोडायचा गडा. काय आणि म्हणतोस भरपूर काय? दही तूप लोणे आपण तिघांनी मिळून आपलं पोट फुगवायचं तडाम तुडा. तुला मा हा. अरे तू म्हणतोस तर खलाय उचलायचा खला फोलायचा गला. बरोबर. उचलायचा खला फोलायचा गला. तुझा मा अरे त्या गला फुटल्यावर त्यांचं दही दूध तूप लोणी त्यांच्या अंगावर थांबणार मेल्यांच्या
बायकांची काय अंगात असणार अरे मला तसं नाही पडायचं. मग? आपल्या तिघांना जेवढं हवं तेवढं दही दूध तूप थोडी खाऊन घ्यायचं हा. आणि मग थट्टा मस्करी करत उचलायचा खडा आणि फोडायचा बरा ह्या मला पटलं. हा तुझा मग हा? मग त्यानं आलो अरे अडव आलो काय अडव अडव जाव ना हा जा जाव ना जात नाही गेला. ए, सुदामा. त्याला अडवलं ना हा. की आपण भरपूर दोघांनी जायचं बघ. त्याला काय द्यायचं नाही. ए, सुदामा कामगिरी केला वाटतं. नक्की कामगिरी केला. हा. मला पण लागले. ए, सुदामा, काय झालं? कामगिरी केला ना घरी. हा. ओरडला का रे? अरे ओरडला नाही तो मग? मग आपल्याला हाक मारला आपला दही दूध खायला बोलवलं त्यानं. छे. मग नाही काहीतरी गडबड आहे. गडबड आहे गडबड आहे. चल, 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 चल. ए, सुदामा. ए, सुदामा. लागलं, लागलं बघ याचं. आधी कुठं हात घालतो? तपासतोय तुझा हा, ठीक आहे, ठीक किती गडबड आहे तुझा आवडलं जीव ना. केवढा, तुझी वळवळ केवढी. अरे पेंद्या हा? तुझं करतय ठाक माझं करतय ठाक हा? माझं करतय ठाक तुझं करतय ठाक आपल्या दोघांचं करतय ठाक ठाक हा? अरे आपल्या दोघांचं करतय ठाक हा? ठाक आणि याच तेवढं मधी करतय अरे सुदामा हा? तुझं करतय ठाक माझं करतय ठाक होय माझं करतय ठाक तुझं करतय ठाक आपल्या दोघांचं करतय ठाक आपल्या दोघांचं करतय ठाक आणि याचंच तेवढं करतय तेवढं करतय अरे सुदामा काय झालं? अरे याचा जीव काय झाला वाटतंय जीव काय झाला आता काय करायचं? मारूया. हो, मारूया. अरे पाकड्या रे, पाकड्या. त्याला बोंबलायला काय झालं काय अरे तुझा माय आय 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 अरे पाठीमागे काय झाली बोंबला? मगाशी आम्ही काय केलं काय रस्त्यात एक बैलगाडी उभी तिला मागं लावलेला ठेपा मी म्हटलं ही पण बैलगाडी लुडाकते तिला ठेपा लावलेला बघा. तुझा मग वाटाली मेलं तुमची तोंडा त्या बैलगाईला माका एवढं लाकलो आता मेलं त्या लाकडाला छापा लावता नाही मेलं पाठीमागे ठगलं बदबादीत नाती नको तिथं गेला तरी नको तर झाला तर मग अरे पण नेमकं झालं काय? मला झालं काय म्हणतो तुझा मग अला गवल्याने हलवाय लागत्यात हलवा झोपलो हलवा झोपल्या बरोबर खागल्या गवल्याने उला पोटावर थायताय 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 घातल्या बरोबर पोटातल्या आतली आतली पिलवातल्या बरोबर पोट कसं ताला ताला तुलून फुगल्या बरोबर कुठं घुटमात आलो घुटमातच आलो वलता वर खालता खाली अशी माझी अवस्था झाली मग काय केलं माहितीये काय केलं? त्याच्यात लत्त्यावर उपली झोपलो आणि लत्त्यावर पोट धबाधब धबाधब आपटलं धबाधब आपटल्या बरोबर वाईट झाला थैल झालं पोट वाईट झाला थैल झालं आणि जेवल्यात कुठं तरी बारीकचं मुख उगाडलं त्या मुखान हवा आता माझ्या लक्षात आलं मी तुझा जीव घुट पडला त्या वरचा दम वर आणि खालचा दम खाली आणि मध्येच करी काय म्हणतो काय हे बघ जा त्या गोपाकडे जाऊन विचार तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कुठे इकडे ए पोलिनो अगं ए पोलिनो अगं ए मेल्या तुला मारतो का बघ
काय अरे मेला त्यांच्याशी काय बोलतो माझ्याशी काय ते बोल. कालमा तुझ्या आता ह्या वयात आणि या भाग काय बोलतेस काय बरोबर बोलतोय. अरे मेला त्या पोरींची मावशी आहे मी. मावशी आता ना कारण माझं पोलिंगचं काम आहे ना. अरे मेला जे काय करायचं ते माझ्याशी बोल. तुझी का काय कालमा बोलणार आता ह्या वयात. काय झालं काय तुला अरे काय ते लवकर बोल. हा तुझ्याशी काय बोलू एवढ्या माणसात बोलू कुठे इकडे बोपल्यात काय झालं काय तुला मावते तुझ्या पोली अरे हो या सर्व माझ्याच पुरी एकावर अशा मला 7 पुरी आहे. ऐकलं मावशीला एकावर एका वेळ काय पोली झाल्या तरी मावशीची तब्येत बघा आणि आताच्या जमान्यात एक पोलग झालं की बायका अशा हात त्याला काही लक्षात नाही पहिल्यावर अगदी भागवतात आमची मावशी कंटाळली काय बघ हाय ना धान दखल असा धान दखल हायच हा मावशी तुझं वासाला तुला नाही तर ह्या एवढ्या लोकांना सांगितलं मला एका झाड कमी झाल्या पण मावशी खालचीचा हात झाला अशा मला 7 पुरी लागल्या. बाबा त्याने फुल विचारल्या लोकांना काय म्हटलं तर आता म्हणते एका मागोमाग म्हणजे फलकान झाल्या असत ना एका मागोमाग झाल्या. पण एका मागोमाग ही झाल्यावर दुसरी असं कुठून जाणार कुणीकडे तू आलेली कुठून जाणार कुणीकडे आम्ही आलो गोकुळातून जायचं मथुरेला. त्या वालाचा वनका मग आपल्याला म्हणतात तरी कोण. हा त्या वालाचा वनका त्याला म्हणून मथुरेचा रस्ता बंद आहे. मग तुला लत्ता बंद आहे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. दुसऱ्या मालकाने ह्या वालाचा वनका आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. ही धोन मग आपल्याला म्हणतात कोण. म्हटलं ह्या वालाचा वनका ही नदीची धोन म्हणताय तुम्हाला म्हणतात कोण अरे मग आपल्याला कोण म्हणतात तुला माहिती नाही. अरे आपल्याला म्हणतात श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे सुद्धा. फुले काय रे मेल्या. मागणी शिव्या देऊ नका अरे मेल्या तुला प्रेमाने पाडली. मी तुला खलाल मावती म्हणतोय तू मेल्या करते तुझी मेल्या कली तिथं तुला अशी घुटमत अशी घुटमत हवी ना तुला काय सांगितलं श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे हा, मावती आहे आम्ही श्रीकृष्ण देवाच्या चौथीचं दिग्गज अरे तुम्ही अरे श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे सुद्धा. पहिलं मला असं एवढं वाक्य सांगायचं ना एवढं लांब वाक्य म्हणायला मी काय शिकलोय एक शब्द सांग ना सांग संगतीचे सुद्धा मावती माहिती आहे फुले काय रे मेल्या. आम्ही श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे सुद्धा तुझ्याकडे कायदा नाहीतर तुझं पॅन कार्ड. ए तुझा मा तिथं तू आल फोन इकडे तुझी पॅन कार्ड ही म्हणते तुझ्याकडे हाय काय नाही तर तुझी पॅन कार्ड काय सांगितलं तुझी काय अरे मावशी तुला असं सांगितलं तुझी काहीतरी ओळख तुझ्याकडचा कायदा नाही ते तुझं पॅन कार्ड. अरे पॅन कार्ड म्हणजे ओळखपत्र एवढं नवीन आलंय काय नवीन एवढं असतं. आता नवीन सरकारनं काढलं नाही एवढं. मला सालकाल काय काय कलील सगळ्यांचं वाटोला लावी मावशीला सांग तुला जे हवंय ते माझ्याकडे हाय. मावते वाचायला तुझं तोंड नाही तर काय नाही. झालो पॅन काल म्हटल्याबद्दल चांगला उपाय मेल्या पॅन कार्ड म्हणजे ओळखपत्र. त्याला खोबाला बंदच घाल नाही तर मावते तुला जे काय हवंय ना तुला जे काय आवडतं तर माझीला हाय तुला मा तू थांब तुला फी म्हणून द्यायचा तुला सांगितलंय ना ती आपण आपली ओळख सांगूया. माझं चल, चल. काय अगं कृष्ण देव आम्ही समगणे कृष्ण देव आम्ही समगणे अगं तुला अडवायला देवा कुठलोटी माझ्या डोळ्यावर जाऊ देना न बाजारला देवा कुठलोटी माझ्या डोळ्यावर जाऊ देना न बाजारला आले तुला वाढविते आले तुला वाढविते आता एवढ्या गाठाला आई तुला वाढवाय म्हणे
तुला वाईट तुला हे काय रे मेल्या ऐकला चांगला कायदा हो ऐकलं कायदा आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसावं लागेल पोरीनो यांच्या कायद्यानं बसता आपण दमण्यावर बसूया आमच्या कायद्यानेच बसलं पाहिजे तुझा मग अरे बसल्या चांगल्या आपण राहूया प्रथमेश प्रकाश पवार उर्फ बाबू व रोहित सावंत जिजीचे वारसदार याचकडून मावशीसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्यांची अशी इच्छा आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे. प्रथमेश व रोहित. अंगणात होता वाडा वाड्यात बांधला जरशा अंगणात होता वाडा वाड्यात बांधला जरशा प्रथमेशराव मी तुमची अर्जंट तू माझा परशा रोहित सावंत. इंद्राची अप्सरा मेनका तिच्या पोटी जन्मली शकुंतला इंद्राची अप्सरा मेनका तिच्या पोटी जन्मली शकुंतला रोहितरावांचे नाव घेते मला हानिमूनला घेऊन चला अपुरी दिसत आहे त्यांना आपणच तर विचारलं पाहिजे. बाई आपण कोण आहात? आम्ही कवलेने आहोत. आलेल्या कुठून जायच्या कुठे? आलेल्या गोकुलातून जायच्या मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गांचा एक मार्ग करून मी तिथे उभा आहे. माणूस म्हणतात कोण? कृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा करत असतात. मग राधे कोणता? कलियुग. कलियुगात मी सारे अलंकार उठून ठेवले आहे. आपला जन्म कोणा सांगा? मग एक